नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 4 मित्रांनो, ज्यामध्ये आपण IBPS पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक या पदाकरता मित्रांनो आपण संभाव्य प्रश्न सोडवत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही ते देखून संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत। आणि मित्रांनो, हे जे संपूर्ण प्रश्न आहेत ते परिपूर्ण IBPSच्या लेटेस्ट सिलेबसवर आधारित आहे, त्यामुळे तुमचा यामधून बराचसा अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत, आपले व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याच्या या भाग 4 मधील प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवण्याची योजना कधीपासून सुरू करण्यात आली। तर अन्नधान्याची जी योजना आहे, जी की पुरवण्याची दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना, ती जी योजना कधीपासून सुरू करण्यात आली। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1 जून 1997 या सालापासून जे आहे, जे की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जे आहे मोफतमध्ये जे अन्नधान्य आपण राशन दिलं जातं, ती योजना जी आहे 1 जून 1997 पासून सुरू झालेली आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 2, आपला पुढील प्रश्न, पिवळ्या कार्डधारकांना दरमहा किती धान्य दिलं जातं। तर पिवळ्या जे कार्डधारकांना म्हणजे की दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 35 किलो अन्नधान्य दिलं जातं, ज्यामध्ये गहू व तांदूळ हे जे आहे दोन्ही मिश्रण असतात। तर दोन्ही असतात, दोन्हीचे प्रकार। तर पिवळ्या कार्डधारकांना असतं दरमहा 35 किलो। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 3, पुढील तिसरा प्रश्न, तिहेरी शिधापत्रिका योजना कधी लागू करण्यात आली आहे। तर तिहेरी शिधापत्रिका योजना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 मे 1999 सालापासून जे आहे तिहेरी शिधापत्रिका योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, चौथा प्रश्न, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंडिता रमाबाई यांनी जे आहे, जे की शारदा सदन संस्थेची स्थापना केलेली आहे। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक, पुढील प्रश्न 5वा असा आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत। भारतरत्न पुरस्कार मिळवणारे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहे, जे की भारतरत्न मिळवणारे पहिले पंतप्रधान आहेत। तर हे एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे, पुढील 1857च्या संग्रामाचा उद्देश कोणता होता। तर जो 1857चा उठाव आहे, तर त्या उठावाचा मुख्य उद्देश किंवा उद्देश कोणता होता, असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारतात स्वातंत्र्य मिळवणे, जे की भारताला स्वातंत्र्य मिळवणे हा जो आहे 1857च्या उठावाचा जो आहे, जो की उद्देश होता। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 7वा असा आहे मित्रांनो, प्रश्न 7वा, ब्रिटिश सरकारने भारतातील कोणती संस्था स्थापित केली आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ब्रिटिश भारत संस्था ही जी आहे, जे की ब्रिटिश सरकारने भारतातील जे की संस्था स्थापित केली आहे भारतामध्ये, त्या संस्थेचं नाव आहे ब्रिटिश भारत संस्था। तसे मित्रांनो, तुम्ही अजूनही आपले IBPS पॅटर्न आधारित जे की मित्रांनो पुरवठा निरीक्षक या पदाच्या A to Z तयारी करता आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवू शकता, तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घेऊ शकतात, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज व मित्रांनो नोट्स मिळणार असतील, ज्यामध्ये तुमचा नोट्समधून वाचन अभ्यासक्रम होईल, तर टेस्ट सिरीज मार्फत परीक्षेची मित्रांनो तयारी देखील तुमची होऊन जाणारी असेल। आणि मित्रांनो, परिपूर्ण जे आहे ते स्ट्रिक्टली IBPS पॅटर्न आधारित आहे। आणि मित्रांनो, परीक्षामधलं त्यामध्ये बहुतांश मित्रांनो विचारलं जाण्याची दाट संभाव्यता आहे, त्यामुळे तुम्ही अजूनही ती मिळवू असाल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी आहे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती देखील दिली जाणार असेल, आणि मित्रांनो सर्व काही तुम्हाला मटेरियल अवघ्या 5 मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार असेल। आणि मित्रांनो, तुम्ही ते जर मिळवला तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही, आणि मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही, कारण का आपण स्ट्रिक्टली IBPS पॅटर्न आधारित सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेलं आहे। त्यामुळे ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या या पदभरतीकरता। तुम्हाला ते मिळवायचं असेल तर नक्की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 8 असा आहे, स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्य सैनिकाचे काम काय होते। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, संग्रामात सहाय्य करणे असं जे आहे, जे की स्वातंत्र्य सैनिकाचे काम होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 9, पुढील, ब्रिटिश सरकारने भारतात आजवर नियंत्रणासाठी कोणती संस्था स्थापित केली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नॅशनल अँटी कायदा तंत्रज्ञान व विरोधी अभियान ही जे की थोडक्यात संस्था स्थापित केली होती ब्रिटिश सरकारने भारतात आजार नियंत्रणासाठी। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 10 असा आहे,
1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 31 मे 1857 ही जी आहे जे की नियोजित तारीख होती 1857च्या उठावाची. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11वा. महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारद्वारे पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1955. 1955 हा जो आहे पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 12वा. पुढील प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कालिदास हे जे आहे महाकाव्य लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13वा आपला, हैदराबाद संस्थानामध्ये कोणती स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, स्वामी रामानंद तीर्थ ह्या जे आहे जे की ह्यांच्याद्वारे जे आहे जे की हैदराबाद संस्थानामध्ये जे की काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचं नेतृत्व केलेलं होतं स्वामी रामानंद तीर्थ यांनी. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 14वा. आणि मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे आपला, हा क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे, जे की तुमच्यासाठी आपण प्रत्येक लेक्चर्समध्ये आपण देत असतो. तर प्रश्न असा आहे, 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे? तर कोणत्या जे की सांगली जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी जे आहे जे की 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे? तर याचे ऑप्शन आहेत, अ आहे खानापूर, ब आहे तासगाव, क आहे विटा आणि ड आहे इस्लामपूर. तर यापैकी याचं कोणतं योग्य उत्तर असू शकेल हे तुम्ही मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. जर मित्रांनो तुमचा करंट अफेअरचा परिपूर्ण अभ्यास असेल तर मित्रांनो तुम्ही 100% या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकाल मित्रांनो. अन्यथा आपण या प्रश्नाचं उत्तर आपला जो यानंतरचा सिरीज 5चा व्हिडिओ आहे भाग 5चा, त्यामध्ये मित्रांनो आपण त्या प्रश्नाचं उत्तर आपण 100% मिळूया. तर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना IPS पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक या पदाची परिपूर्ण तयारी करायची असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप पेजशी नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप पेजची लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो, आणि त्याद्वारे तुम्ही सर्व काही अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही ते मिळवू शकता. तर नक्की खरेदी करा आणि एका चांगल्या तयारीला मित्रांनो तुम्ही आज या क्षणापासून सुरू करा. आणि जर मित्रांनो असे प्रकारे व्हिडिओ आवडत असतील आपले तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एवढा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.